श्री स्वामी समर्थ. आज आपण तारक मंत्राचा अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत पाहणार आहोत. हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे. हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो, म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात. तारक म्हणजे तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र. हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे, जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आणि तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते. थोडक्यात तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे, संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचे लाभ. मनातील भीती नष्ट होते. या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच आहे, निशंक होई निर्भय होई रे मना, असे म्हटले आहे. म्हणून या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते. सर्व कामे पूर्ण होतात. या मंत्रात म्हटले आहे ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याचप्रमाणे आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते. कारण जिथे स्वामींचे पाय आहे तिथे कशाचीही कमी नसते. मृत्यूचे भय नष्ट होते. तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे भय अजिबात वाटत नाही. तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण होते. श्री स्वामी समर्थ महाराजांवर त्यांच्यावरचा जो विश्वास आहे तो वाढतो. या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते. संकटातून सुटका होते. प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर होते. या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो. त्यांच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सदैव पाठीशी असतात. म्हणून आजपासून आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र नियमित पठण करण्याचा निश्चय करूया. भक्तांना नेहमी पडणारे प्रश्न की तारक मंत्राचे पठण कसे करावे ते आपण बघणार आहोत. तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे. पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा. तारक मंत्र कधी म्हणावा हा देखील प्रश्न पडतो. तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकतात. स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा जपण्याचा आपल्याला सल्ला दिला जातो. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी याचे फायदे दिसून येतात असे काही जण म्हणतात. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेच दिसून येण्यास सुरुवात होते. मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात. काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात तर काहींना काही महिने किंवा वर्ष लागू शकतात. जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच परिणाम लवकर दिसतात. तारक मंत्र म्हणायला कोणते नियम आहेत का? तर तारक मंत्र म्हणायला असा कोणताही विशेष नियम नाहीत. मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तारक मंत्र जपताना कोणती माळ वापरावी? तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्यासाठी आपल्याला कोणताही नियम नाही. मात्र तुम्ही तुळशीची माळ देखील वापरू शकता. कमळगट्ट्याची माळ, स्फटिकाची माळ इत्यादी वापरणे शुभ मानले जाते.
तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे, जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते. असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे, जे भक्तांना त्याचे पठण करताना त्यांना सर्व व्याधीतून बरे करते. स्वामी समर्थांचा तारक मंत्र विविध आव्हानासाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करावे आणि समोरील बेल घंटी दाबा ही विनंती. थँक्यू.